जे बाहेरून गेस्ट येत दर शनिवारी किंवा सेकंड सॅटर्डे फोर्थ सॅटर्डेला आम्ही बोलवतो. जसं आयोजन करता येईल तसं आयोजन करतो. आमच्या शाळेमध्ये अशा 2 मुली आहेत की त्यांनी आम्हाला सांगितलं सर मला IPS व्हायचे, म्हणून मी आपल्या त्या DYSP साहेब मधुकर पवार साहेबांना इथं आमंत्रित केलं होतं. त्यांनीसुद्धा आमचं कौतुक केलं. असेच चीफ गेस्ट येतात, त्यांच्या क्षेत्रातील नॉलेज सांगतात आणि आमच्या परीने जेवढं सांगायचे तेवढा आम्ही प्रयत्न करतो. आणि त्या मुली आहेत, या 2 मुलींनी इच्छा केली की एक मुलगी म्हणते IAS व्हायचे आणि IPS व्हायचे. यांच्यासाठी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपवर. सगळ्या PDF आहेत त्या IPS आणि UPSCच्या सगळ्याच आहेत. त्या फ्री ऑफ चार्जमध्ये मी टाकतो. जर कोणी तुमच्याकडे असेल की आमचा एक विद्यार्थी आहे UPSC देतो आहे, त्याकडे पैसे नाही, त्याला PDF भेटत नाही, वर्तमानपत्र व्हॉट्सअप तर 1.5 GB गाव बी जे असते ते जर बिना कामाचं बघत असेल तर या 1.5 GB मध्ये तो बघू शकतो. त्याचा नंबर माझ्याकडे पाठवा, मी त्याला ग्रुपमध्ये ॲड करतो. तेवढंच बोलतो. आम्ही सर्वांनी इथं यावं आणि आमच्यासाठी काहीतरी कौतुकाची थाप आमच्या मुलांना, चलबुर्ग्याच्या लेकराला. चलबुर्ग्याची लेकरं बऱ्याच काळापासून या चांगल्या गोष्टीपासून दूर होते. या दूर गोष्टीपासून यश, चांगलं जीवन यांच्या जवळ नेण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही सुद्धा तुमचा हातभार लावलात. हे आम्हाला खूप भरभरून वाटतंय. खरं तर यश म्हणजे काय असतं तर यश म्हणजे कष्ट असतात. मान खाली घालून मान मिळवण्यासाठी केलेलं काम जे असते ते म्हणजेच यश असतं. हे सर्व आपल्या सर्वांच्या कष्टातून मिळते. आपल्या इथं सुपर्ण जगताप साहेब थांबलेले आहेत, पलीकड कांबळे साहेब थांबले आहेत, इकडे बाजूला आमचे सुडके सर थांबले आहेत. हे इथं थांबले तुम्हाला खुर्चीवर बसले दिसतात. बंकट चव्हाण दिसतात. हे फक्त खुर्चीवर बसले दिसतात. दिवसभरामध्ये ते काय कष्ट करतात यांच्या कष्टाकडे सुद्धा तुम्ही थोडंसं पाठीमागं फिरून बघावं. तेच कष्ट तुम्हाला करायचे आहेत. हाच संस्कार पुढल्या पिढीत जावा, हा माझा हेतू होता. एवढंच बोलतो. जय हिंद, वंदे मातरम. सर्व मुलांना